श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा. पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्यायी रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकुनी कोटी पुढे लोभाची भेटी गमन कळा नारद होटी. प्राप्त झाली महाराजा उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान. पुढे पातले पाताळ भुवन घेऊनी बळीचा गौरवमान. वामन ते भेटला भोगावतीची करुणी आंघोळी. पुनः पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कल्लोळी. नवरसांते वाढी का असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की. इंद्रचरपटीने जिंकला वैभवे मशका तुल्य केला. परी तो विस्मयवान कोचला खडतरपणी हृदयांत. मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वमूर्ती सहस्रनयन तया प्रती घेऊन या बैसलासे. देवमंडळांत सहस्रनयन घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमण अतितेजे मीरवला. ऐशा रीती पाकशासन बैसलासे उनी सभास्थान. मग बृहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे. आवय धाकुटे सान स्वरूप परिहरका समान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना. तरी याते करुणी उपाय साध्य करावी तुकी ठेव. या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा. की तयाच्या ग्रहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे. तोषवुनी सर्व कर्म महीवरी मिरवावे. असो या परी यत्न करून भेट गावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपणे वर्तता ती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट अर्थवदावा तयासी निकट. परी काय चाड आमुची अलोट कार्यार्थी बीड कोणती. तरी बिडेचे उपजले पण उजेड पडेल दासत्वे करून. तया मागे रानोरान अपारमयी हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा नव्वाळी. अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल म्हणालयसे कासयान. हा विपर्यास घेईल घडोन तरी मही होता पुण्यवान. आसन माझे घेतसे तरी मी येथे सावधान. करुणी रक्षितो आपुले आसन. तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजलागी. कैसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावे महायत्ने. तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा. त्या निमित्ते नाथराजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी दावुनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजवोनी नाथा पोटी कार्य साधुनी घेईजे. ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज.
उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया. यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवसूंत उपरीचर नामे मीरवतसे. उपरीचर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी सांगुनी त्या ते कार्य शेवटी. मग मच्छिंद्राम्हा बोधील तरी त्या ते पाचारुण कार्ययज्ञाचा वदुनी काम. विमानयानी रूढ करून पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरींत गौरवोनी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधी पोट संगमिता पात्र लोट प्रेमतोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ कार्यशुक्तिका मुक्ता फळ तू ते ओपील तपोबळ नवनाथ आणोनिया. मग तो मुक्त अविंद विधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी. मग ते रत्न कर्णविधी स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्त्रनयन. मग रथी मातली पाठवोन उपरीचरा पाचारी. उपरीचर येता वदे त्या ते म्हणे महाराजा कामना मनांत. उदेली करू सोममखाते पूर्ण करी आता तू. तरी विमानयानी करोनी आरोहण जाऊनिया मच्छिंद्रनंदन. उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थित मेळवोनियाणी अमरपुरींत. सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ. तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ. लक्ष्मणिया पातला तो गोरक्ष धर्मनाथ. चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत. बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ. तीर्थस्थानी ऐक्यमेळा झालासे. ईशा समुदायांत मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिलातात. मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बैसला सकळामध्ये वेष्टून. म्लानवाणी कार्यरत्न अमराचे सांगतसे. म्हणे महाराज हो शक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी. तरी आपण नवही जेठी सहाय्य व्हावे कार्यार्था. बहुतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्यपणी वदविले. मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी. गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली. उपरी विमानयानी होऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथुनी बर्तरीचे करुणी काम. विमान चालविती इच्छिल्या व्योमे. तो गौतम तीरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे. या परी तीर्थ करिता मै पाठी महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतीसी होता ताम्रपर्णिकाठी सवे घेतला महाराजा. पुढे मानदेशी वीटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने. तेथे रेवण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित. 84 सिद्धांसमवेत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला
वृत्रारी परमगौरवोनी वागुत्तरी चरणांवरी लोटला सकळा करोनी नमना नमन नेत सदना सहस्रनयन आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहोन सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहोनिया गंभीर उभे तेथे ठाकले मग हवन कृत्य मनकामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्ध अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सूरवर पाळा ऐकमात सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटवी कानन आहे तुमचे शीतळ छाया भरीत जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरीचर वसू गंधर्व घेऊन पाहात झाले अटव्यवन तेथे सज्ञ साहित्य आहुती करून यज्ञारंभ मांडिला दंपत्य बैसोनी सहस्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जाण स्वाहा म्हणून कुंडी टाकिती परी किळो तळेचे सीमेयांत अटव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्रा ते आठवला मग पाचारोनी उपरी चरतात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ सिंहलद्वीपी मीननाथ कवणग्रामी ठेविला येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत अटव्यवने विख्यात विराजित तरी किळोतळे सहित मीननाथ पाचारितो आताची मग उपरी चरवसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथास किळोतळा रत्न पाचारुनी एक क्षण भेटी केली उभयता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारा सूततया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगीनाथ मिरवीत बैसविले समुदायांत यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपतार्थ उपरी चरवसू बैसवोनी पावा अर्थसुरसू ऐसे बोलता प्राज्ञविशेषू अमरपाळ समजला मग हातींचे सोडुनी यज्ञकंकण वसुहाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निजदृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणवोनी आपण अंगे झिजवी शचिरमण उदकपात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी खाद्यभोज्य षड्रस अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शणले तयाचे चरण निजहस्ती चोरी तसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट हो तसे जतीचे मन हृदयी भाविती यावरून प्राणसांडी करावी येरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणोनी सापेक्ष इंद्रमयूरवेशे नटलासे निकटतरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्रजपती वाताकर्षण लाधले दैवे सर्व तपरहाटी सकळ लाधली हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाठी वातप्रेरक अस्त्र लाधले ऐसी विद्या होता सदन परमहरुषला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तववरी असो हवनार्पण आहुती मग पाहुनी पूर्ण समाप्ती
मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग उपरी दशमनाथे पूजले अंग. वस्त्रभूषणे चांग देवुनिया गौरविले. सकळा बैसवोनी कनकासने उभा राहिला जोडोनी पाणी. सर्वांसी वदे म्लानवदने नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक न्याय परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूरवेश धरुनी माये अभ्यासिले विद्येते. मीन जतीचा प्रताप गहन मजचा पडले विद्यारत्न. तरी आपुला वरत्या ते देऊन सनाथपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वांचे समजले तस्करी कृत्य. मग ते कोपोनी परमचित्तांत शापवचन बोलता ती. म्हणस्ती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठकवाव्या कारण. तरी चोरुनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकळ जती मग उपरी चरवसू वाचस्पती. गौरवोनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तांत. म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वत्ता. परीनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल. ऐसे बोलोनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती. खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती. या उपरी किळोतळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालिला. मग किळोतळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेमबिंदू आणोन बोळविले नाथासी. सवे घेऊनी मीननाथ विमानयानी झाले समस्त. खाली उतरुनी मृत्युमहिंत नाना तीर्थे पाहिली. एला पट्टणी मैनावती पोहोचवोनी तीर्थे हिंडती. तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्धतीन निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम. असो सिद्ध कटकास उत्तम तीर्थे करीत भ्रमताती. येरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचरला. परी ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडिपाणी. तेने सरिता लोट लोटोनी भीमरथीन ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू वरोन. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियले. ऐसे तप करोन स्वस्थानासी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 87 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ. मग येऊनी आपुले स्थानांत गुप्त रूपे राहिले. मठींत राहिला कानिफाजती. उपरी मच्छिंद्रासी माय बाप म्हणती. जान पीरतो जालंधर जती गर्भागिरी नांद तसे. त्याहुनी कालता गैबी पीर तो गहिनी नाथ परमसुंदर. वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की. वीटग्रामी मानदेशांत तेथे राहिले रेवणनाथ. चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती. भरतरी राहिला पाताळ भुवनी. मीननाथ गेला स्वर्गाला गोनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला.
गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांत. विमान पाठवोनी मैनावती ते घेऊन विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धांपासून नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवण. प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले. उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून. तरी संबंध बाधा घरांतून जाईल त्रासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्ध्यर्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्यपठण अपार धन लाभेल संसारी जाण. विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती. युद्ध करुणी उपरांती ऐक्यचित्त झाले असे. याचे झालिया पठण शत्रू होतील क्षीण. मुष्टिविद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टिबाधा झाली असोन अपकार होईल तियेने. मूर्तिमंत मारुती करोनी रक्षण राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समस्ता. रणी जिंकुनी वसुसूता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्यपठण करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रु पराभवोनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायींचे कथन भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठण. भूतसंचारनो हे त्या घरा कारण. आले असता जाती सोडून परमत्रासे करोनिया. सहाव्या अध्यायांत शिवास्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश्य झाली अस्त्रेती. तो अध्याय नित्य करिता पठण. शत्रुलागी पडेल मोहन. निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारींचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता. लिप्त नो हे 84ची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वथा. चिंता व्यथा हरतील जखीण भयापासुनी. त्वरित मुक्त होईल जनी. एकमंडल त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेईजे. आठवे अध्यायी सकळ कथन पाशुपतरायासी रामदर्शन. रणी मित्रराज जिंकोन केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता. आपुला सखा देशावर्ता. तो ग्रहासी येऊन भेटेल तत्वत्ता. चिंता व्यथा हरेल की. नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म. उपरी सेवुनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता ऐकता. साधेल विद्या इच्छिल्या अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करोनी राहे. दशम अध्यायींचे कथन श्रीदेशी मच्छिंद्रनंदन
अंजनी सूतरथी पाठवोन अर्थ किलो तळेचे पुरविले. एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन. गहिनी नाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण. फळे वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत उदय पावला जालिंदरनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धवळारात पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीस भोगील की. 12व्यांत हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन. उपरी कानिपाचा होऊनी जन्म विटंबिले देवांसी. तो अध्याय करिता पठण क्षोभन न पावे कोणी देवता जाण. क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायांत मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठण स्त्रीहत्येचे दोष सघन. त्यांचे होऊनी सकळ निरसन उद्धरील पूर्वजा चतुर्दश. 14 अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने. स्त्री बोले घातले नेऊन गुप्तनिशी माझारी. तो अध्याय पठण करिता असेल बंध कारागृही व्यथा. तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल. 15 सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन. उपरी स्त्री राज्यांत जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य. शांती पावोनी सर्व सुखांत निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायांत कानिफा भेटला गोपीचंदाते. तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःस्वप्नाते नाशील. 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून. उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला. तोचे अध्याय पठण करिता योग साधेल योग आचरता. दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला. तो अध्याय नित्य पठण करिता ब्रह्महत्या नासेल सर्वथा. पूर्वज कुंभिपाकी असता सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने. तरी तो अध्याय करिता पठण तया मोक्षार्थ साधेल का. 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण. गोरक्ष स्त्री राज्यांत जाऊन स्नेहसंपन्न जाहला. तो अध्याय पठण करिता गोड लागले असेल अत्यंत वेड. तरी ती चेष्टा जाऊनी दड होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यांत श्रीराज्यांतून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने. नाना परी बोधुनी मन दुष्टकर्माते निवटिले. तरी तो नित्य अध्याय पठण करिता नासेल बहु जन्मांची गोहत्या. निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल. 22व्यांत सोरठी ग्रामी गोरक्षे मीननाथा मारोनी. पुन्हा उठविला मंत्रे करोनी मच्छिंद्र मोहे करूनिया. तरी तो अध्याय नित्यपठण करिता पुत्रार्थिया पुत्र तत्वत्ता. तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्यकी. 23व्यांत रसाळ कथन
मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासे आणिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठण नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी 24व्यांत भरतरीनाथ जन्मोनियाला अवंतिकेंत तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळहत्या नासेल बाळहत्या जन्मांतरी तेणे समस्त वांझवती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होनी बाळ वाचे 25व्यात गंधर्व सुरोचन रास बसाला शापे करून तरी तो अध्याय केलिया पठण शापवचन बाधेना आणि मानवावीण दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामिन पुत्रगुणी होईल 26वे अध्यायांत गणगंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भर्तरीसूत एकचित्त भेटी होऊनी राहिले तो अध्याय करिता पठण गोत्रहत्या जातीनासून पोटी पाठी शत्रुसंतान नराहे होऊन या 27व्यांत अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला तरी तो अध्याय करिता पठण पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुनः परतोन सापडेल तयाची 28व्या अध्यायांत पिंगले करिता स्मशानांत विरक्त होनी भर्तरीनाथ पूर्णतप आचरला तो अध्याय करिता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदारथ सेवेसी 29वे अध्यायींचे चरित्र भरतरी होनी विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षय रोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना 30व्या अध्यायांत जन्मला चौरंगीनाथ ते चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय 31व्यांत चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयांत तरी तो अध्याय पडता कपट मंत्र न चालती 32व्यांत सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमदेही संचरोन 12 वर्षे राज्य करोन रेवतीसी पुत्र दीधला त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य सता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की 33व्यांत गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरिले तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पिढा हरेल तयाची 34व्यांत रेवण जन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्धी कळा दावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो 35व्यांत पूर्णकथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन माळे आणले विप्राची तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदरा कारण 42 करुणी उद्धरण गातील आख्यान लोकपरी 36व्यांत अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला ताता तयाची मातेसी ती कथा करिता श्रवण पठण सर्पवृश्चिक दंशजया कारण झालिया विषाचे उत्तीर्ण श्रवण केलिया अध्याय तो 37व्यांत अध्यायांत
लागनाथासी गुरु झाला त्रिसूत, उपरी विद्यावळे बच्छिंद्रनाथ, जिंकी येले भिडोनी, ती कथा करिता श्रवण पठण, सदना न लागे कुशीलपण, लागल्या त्याचे होईल बंधन, विद्यावंत होऊन या. 38व्यांत चरपटीचा जन्म, होऊनी दत्तात्रेये दीक्षा देऊन, विद्ये माझी करुणी संपन्न, तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस, श्रवण पठण होता त्यास, हिमताप मधुरा नवज्वरास, शांती होईल सर्वस्वी. 39व्यांत कथा, चरपटीने जिंकिले अमरनाथा, हरिहरादी देवा समस्ता, स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठण, तो युद्धा जाता तपोधन, शस्त्रबाण पावोन जय घेऊनी येईल की. यावरी 40व्यांत कथन, सर्वनाथांते पाकशासन, स्वर्गी नेऊनी करी हवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्यपठन करिता, लाभेल सर्व इच्छिल्या अर्था, यशस्वी ऐश्वर्य योग्यता, पुत्रपौत्री नांदेल. 39चा फलार्थ, तोची प्राप्त तदर्थ, की 40वा एक परिस, की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून, त्या ते असत्य मानील जन, जो निंदक या ते दाविल निंदून, तो अधिकारी विघ्नांचा, इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी. निर्वंश पावोनी शेवटी वंशी, पिचेल ग्रंथ निंदिता हा. अगाहा ग्रंथ नोहे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमयागार. परिपालटोनी भाषांतर, महाराष्ट्राक्षरी देखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन, सोडोनी द्या की निंदावचन. विश्वास परस्वार होऊन, मोक्ष मुक्काम करी की. तरी ह्या ग्रंथ संग्रह करून, चमत्कार पहावा पठण करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण, महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी, आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करुनी उगलेची घरी, ठेवा विश्वास धरून या. ह्या 40 अध्यायांत मंत्रयंत्र, सुखकारक सती अतिपवित्र. दुःख दरिद्र हरण सर्वत्र, गोरक्षकाने निर्मिले. पठण करिता षण्मासमिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती, ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठण करुनी पहावे, या उपरी वाचिता नये जरी. तरी संग्रह करुनी ठेवावा घरी, नित्यवंदिता नमस्कारी. कार्य त्यांतची घडेल, एक कुसुम झोकोनी वरती. चला म्हणावे मम कार्याप्रती, नवनाथ वंदुनी उक्ती. नमस्कार करावा, ऐसा याचा आहे मार्ग. करुनी पाहावा चमत्कार चांग, नवनाथ ओढवोनी अंग. कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती, नांदो श्रोत्यांच्या ग्रहाप्रती. दुंडीसूत हेची प्रार्थी, मालू नरहरी देवा ते. शके 1741, प्रमाथी नाम ज्येष्ठ मास. शुक्ल पक्ष प्रतिपदेस, ग्रंथ संपूर्ण झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त, सप्तसहस्र 600. उपरी ऐसे देदीप्यवंत, ओव्या मंत्र असती ह्या. अध्याय वाचावया न बनेल जासी, तरी अध्यायांतील 21. पठण करुनी नाथनामासी, कार्यकाज करावे. असो आता बहुभाव, श्रोते असोत चिरंजीव. इहलोकी परलोकी ठेव, आनंदाची होतसे. तरी समस्त नाथांते धुंडीसूत,
मालू नरहरी येची विनवीत की श्रोते असोत सुखरूपवंत सर्वार्थी सर्वदा स्वस्ति स्त्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चत्वारिंशतितमाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार चत्वारिंशतितमाध्याय सम्पूर्णम् श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथ संपूर्णम् श्रीकृष्णार्पणम् अस्तु. श्री नवनाथांचा श्लोक. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानिफ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवणाकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूर्नवनाथसिद्धाः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु.